नमस्कार, तुमचे वैशाली कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी. असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग करूया आपण चुलीवरची शेवग्याची आमटी. तर सर्वात पहिले इथे मी 2 शेंगा घेतलेल्या आहेत. त्या अशा प्रकारे आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत. शेवग्याच्या शेंगाची साल काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे जर साल काढली तर शेंग आपली लवकर शिजते. ती पाण्याने स्वच्छ धुवून काढायची आहे. कढईमध्ये 1 ग्लास पाणी ओतून त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. चला तर मग पाणी गरम करायला ठेवूया चुलीवरती. पाणी गरम झाल्यानंतर शेंगा टाकायच्या. शेंगा शिजण्यासाठी झाकण ठेवायचं. आमटीसाठी आपल्याला 4-5 चमचे कूट घ्यायचं आहे. त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत व ते खलबत्त्यात बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. यामध्ये वाळवून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे व ती पण बारीक करून घ्यायची आहे. चला तर मग आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत. 5 मिनिटे मी या शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत. चला तर मग करूया आता आपण आमटी. 2-3 पळी तेल ओतायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरेची फोडणी द्यायची आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे काळं तिखट टाकायचं आहे. शिजवून घेतलेलं शेंगा व शेंगाचं पाणी यामध्ये टाकायचं आहे. नंतर कुटलेलं कूट यामध्ये टाकायचं आहे. ते हलवून घ्यायचं. तुम्हाला जेवढी आमटी पाहिजे तेवढं पाणी ओतायचं. 5 मिनिटे उकळी येईपर्यंत शिजायला ठेवायची. बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे आपली शेवग्याच्या शेंगाची आमटी. तुम्ही पण नक्की करा.